राज्यामध्ये सध्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या अशोक खरातचे वेगवेगळे कारनामे हे चर्चेचा विषय बनलेले आहेत। वेगवेगळ्या पूजा विधी सांगून त्यानं अनेकांचं लैंगिक शोषण केल्याचं उघडकीस आलेलं आहे आणि यामध्ये आतापर्यंत 7 गुन्हे देखील दाखल झालेले आहेत। याच सगळ्या दरम्यान अतिशय गंभीर स्वरूपाच्या ज्या बाबी आहे त्या देखील SITच्या आणि नाशिकच्या क्राईम ब्रांचच्या तपासामध्ये समोर आलेल्या आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर माझ्यासोबत बोलण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, ज्या पद्धतीनं कालच्या दिवशी जी कस्टडी होती ती पूर्ण झाल्यानंतर पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं। 5 दिवसांची अतिरिक्त कोठडी दिलेली आहेत आणि त्यामध्ये एक सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे तो नरबळीचा आहे। अतिशय महत्त्वाचा मुद्दा खरं तर या सगळ्या युक्तिवादाच्या दरम्यान मांडला गेलेला आहे। आपल्यापर्यंत काय माहिती आहे आणि काय आपली मागणी? खरं तर नरबळीचा संशय व्यक्त करणं आणि सरकारी वकिलांकडून तो व्यक्त होणं हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी खूप भयानक गोष्ट आहेत। कारण एका व्यक्तीनं 5 नरबळी घेतल्याचं अजून महाराष्ट्रामध्ये घडलं नाही आणि कदाचित पुढे घडणार नाही, म्हणून ही जी घटना आहे न भूतो न भविष्यती आहेत। नरबळी तो साध्या कारणासाठी नरबळी सुद्धा मागत होता, अशी आमच्याकडे काही उदाहरणं आहेत, काही माहिती मिळालेली आम्हाला। आणि तो अनेक पूजा करत होता, म्हणजे ज्या काही पूजा होत्या त्याच्याकडे, म्हणजे जर कोणी जर आलं त्याच्याकडे आलं करणी भानामती झाली असेल तर गंडेदोरे द्यायचा आणि त्याला पाठवून द्यायचा, थोडेफार पैसे घ्यायचा। परंतु जर आणखी काही जर थोडंसं पुढं असलं, कोणाला धनलक्ष्मी का पाहिजे असेल, धनाची पूजा असेल तर थोडीशी आणखी पुढे जाऊन पूजा करायचा। आणि कोणाचं जर भविष्य बघायचं असेल तर त्यानिमित्ताने तो आपण बघितले चिंचोके देऊन, ते खोटे रत्न देऊन तो अंगठीमध्ये घालायचा, लावायचा, गळ्यामध्ये घालायला लावायचा। काही अशा अनेक पूजा त्यांनी केलेल्या होत्या। त्याच्यामध्ये सुरुवातीला अशा पूजा करायचा, परंतु हाय प्रोफाईल जर कस्टमर त्याच्याकडे आले तर तो वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा करत होता। त्याच्यामध्ये काही ज्या पूजा माझ्याकडे आहे तर भविष्य पाहण्याच्या व्यतिरिक्त तो एक महत्वाची पूजा करत होता, योनी सुचिता किंवा योनी पूजा म्हणून त्याला म्हटलं जातं। त्याच्यामध्ये असं असेल का एखाद्या महिलेला काही इच्छुक असे संतती प्राप्ती होत नसेल तर ती संतती प्राप्ती करण्यासाठी तर तो योनी सुचितेचा म्हणजे योनी पूजा करत होता। त्याच्यामध्ये त्या महिलेशी तो अनैतिक संबंध ठेवत होता आणि त्या महिलेला त्याच्यामध्ये स्वतः आपण पावन झालोय असा गैरसमज तो निर्माण करत होता। त्याच्यामुळे अशा ज्या काही गोष्टी आहेत तो करत होता। तो कर्णपिशाच्या या गोष्टीकडे त्याचा अभ्यास होता। कर्णपिशाचे म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर भूत लागलं असेल तर ते भूत लागलं ते नेमकं काय आहे, त्याच्यासाठी ते भूत येऊन ते त्याच्या कानात सांगत होतं आणि तो ते कानात सांगितलेलं काय जे असेल तो समोरच्या व्यक्तीला सांगत होता। असा खोटा प्रकार तो कर्णपिशाच्या याच्यामध्ये करत होता। त्रयोपूजा सुद्धा तो करत होता। ब्रह्मा, विष्णू आणि महेश याची जो पूजा आहे ती पूजा तो करत होता आणि त्याच्या बदल्यात लोकांकडून पैसे उकळत होता। अनुभद्र पूजा याची जी आपली गोष्ट आहे ती साध्य करण्यासाठी अनुभद्र पूजा पण तो करत होता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या तो ओशनॉलॉजीमध्ये तो पारंगत होता। म्हणजे काही जपानसारख्या काही देशामध्ये चोराला पकडण्यासाठी पोलीस ह्या विद्येचा वापर करतात असं तो लोकांना सांगायचा। आणि त्याच्याकडे कोणी जर ग्राहक आले असेल, भक्त आले असेल, त्यांच्यासमोर तो असं सांगायचा की मला ओशनॉलॉजीमध्ये येते। म्हणजे आमच्याकडे एक महिला आली होती, तिने सांगितलं की ती त्या ठिकाणी गेली होती आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर एका PIचा फोन आला आणि त्याने सांगितलं का आम्हाला चोर शोधून द्या। त्याने सांगितलं का तुम्ही एक काम करा, तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये आहात, नाशिक रोड पोलीस स्टेशन, नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या 1 नंबर फलाटावर जा, अशा ठिकाणी तो व्यक्ती बसलेला आहे। त्यांनी तो फोन स्पीकरवर ठेवला होता, त्याच्यामुळे तो महिलेने ऐकला आणि काही वेळ गेल्यानंतर परत फोन आला आणि त्या तथाकथित PIने असं सांगितलं की आम्हाला सापडलेला आहे तो आरोपी, तुमचे खूप खूप आभार। त्याच्यामुळे ती जी महिला होती त्या महिला ती प्रभावित झाली आणि त्या महिलेचं पुढे त्यांनी शोषण केलं। अशा प्रकारे तो विविध गोष्टी सांगून त्या ठिकाणी फसवत होता। कालचा जो प्रकार बाहेर आला तो नरबळीचा आहे। तो नरबळी साध्या गोष्टीसाठी नरबळी देत होता। काही हाय प्रोफाईल जर लोक असेल तर त्यांना तो एरोप्लेननी कामाख्या देवीला नेत होता आसाममध्ये आणि तिथून गेल्यानंतर तिथून आल्यानंतर तो त्यांच्याशी त्याचं लैंगिक शोषण करत होता। त्याच्यामुळे अशा विविध पूजा तो करत होता आणि मला असं वाटतंय का या ज्या आगोरी विद्या आहेत, तंत्रविद्या करत होता, पैशाचा पाऊस पाडणे असेल, धनप्राप्ती करणं असेल, निवडणुकीमध्ये निवडून येणं असेल, याच्यासाठी विविध काळे विद्या तो करत होता आणि त्याच्यासाठी तो वन्यजीवांची तस्करी करत होता। आम्ही SITच्या ज्या प्रमुख आहेत तेजस्विनी सातपुते मॅडम यांना मागच्या आठवड्यामध्ये भेटलो होतो आणि त्यांना काही गोपनीय माहिती आम्ही दिली होती। त्यामध्ये आम्ही हे सांगितलं होतं की वन्यजीव संरक्षण कायद्याचा कलम त्याच्यावर लावा, कारण आम्हाला अशी माहिती मिळाली होती का तो कस्तुरी मृग जे आहेत त्याची कस्तुरी तो हाय प्रोफाईल लोकांना देत होता आणि ती खरी होती का खोटी होती हा संशोधनाचा भाग आहे किंवा चौकशीचा भाग आहे। परंतु ते जर खरं असेल तर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अंतर्गत त्याला गुन्हा दाखल करावा। कोल्हा असेल किंवा वाघ असेल यांची कातडी किंवा अवयव तो वापरत होता, त्याच्यामुळे ती मागणी तशी आम्ही केली होती आणि त्या मागणीला आता यश आलेलं आहे।
याच्यामध्ये प्रामुख्यानं राजकीय नेत्यांचा देखील त्याच्याकडे वावर राहिलेला आहे. मोठ्या प्रमाणात राबता असायचा आणि तो देखील विशेषतः या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगानं अधिकचा राहिलेला आहे अशी देखील माहिती समोर येते आहे. त्या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याकडे काय माहिती आहे? आपण SITच्या प्रमुखांना त्याबाबतची काही माहिती दिली का? SITच्या प्रमुखांना काही गोपनीय माहिती दिली होती, जेणेकरून काही नंबर शेअर केले होते, आम्ही काही माहिती सांगितली होती. आणि राजकीय पक्षांचे ते संबंधित आहे हे सर्वांना माहीत आहे, उघडपणे ते आहे माहिती. उत्तर महाराष्ट्रातील एक खासदार त्यांच्याकडे गेले होते हे पण माहिती आहे. काही मध्य प्रदेशचे खासदार त्यांच्याकडे गेले होते आणि अनेक प्रकारचे राजकीय व्यक्ती अर्ध मंत्रिमंडळ त्याच्यामध्ये सामील असल्याची शक्यता अनेक राजकीय व्यक्तींनी व्यक्त केलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हाय प्रोफाईल लोक असेल, उद्योगपती असेल. काही दिवसापूर्वी हेलिकॉप्टरने शिंगाणी त्या ठिकाणी आले होते. 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री त्या ठिकाणी आले होते. त्याच्यामुळे याचा वापर करून तो लोकांना अधिक प्रभावित करायचा आणि त्याच्याकडे नेटवर्क होते. काही जे मंत्री होते ते संबंध जोडून द्यायचे आणि त्यांचं हे काम होतं. त्याच्यामुळे हाय प्रोफाईल आणि राजकीय व्यक्तीचा त्याचा संबंध होता हे उघड झालेला आहे. याच्यामध्ये ते तुर्कीच्या मदाचा देखील एक उल्लेख केला जातोय. ते नेमकं प्रकरण काय आहे? आपल्याकडे काय माहिती त्या सगळ्या संदर्भात? खरं तर तो साधाच मध वापरत होता, परंतु ते तुर्कीहून आणलेला आहे असं सांगून 9 लाख रुपये किलो अशा प्रमाणे तो विकत होता आणि त्याच्यातील पुरुषाची जी शक्ती आहेत, यौवन शक्ती, ती अधिक होईल या हिशोबाने तो घेत होता आणि लोकांना विकत होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी अफाट असे पैसे कमवलेले आहेत. खरं तर हे गैरप्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये पण वेगळे जर काही लोक फसले गेले असेल तर त्यांनी SITकडे यावे अशी विनंती आम्ही या निमित्ताने करत आहोत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यापूर्वी देखील या सगळ्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या ठिकाणी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केलेला होता. मात्र धमकी आल्या अशा स्वरूपाचं तुमचं म्हणणं आहे. त्या सगळ्या अनुषंगानं पुढे काय आपली मागणी? 2017 मध्ये आम्हाला एक त्याच्याबद्दल निनावी तक्रार होती. आमचे कार्यकर्ते त्याच्याकडे गेले होते. तेव्हा त्यांनी माझ्याकडे रिव्हॉल्वर आहेत, मी रिटायर कॅप्टन आहे, त्याच्यामुळे तुम्ही सावध राहा माझ्यापासून अशी धमकी दिली होती. त्याच्यानंतर 2017 मध्ये आमच्या शिन्नरीतील कार्यकर्त्याला त्यांच्या एका ट्रस्टीने धमकी दिली होती की तुम्ही आमच्या जर नादाला लागला तर तुमचं नामोनिशाण आम्ही नष्ट करू. 2022 मध्ये जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री त्या ठिकाणी जे आले होते त्यावेळेस मला पण त्यांच्या काही ट्रस्टीकडून माझ्या नातेवाईकांकरवे दबाव आणण्यात आला होता. त्याच्यामुळे आम्ही विवेकवादी कार्यकर्ते आहेत, त्याच्यामुळे आम्ही कुठे तक्रार दाखल केली नाही. कारण डॉक्टर दाभोळकर सुद्धा त्याची कधी दखल घेतली नाही. त्यांची आम्हाला शिकवण आहेत. आम्ही डॉक्टर दाभोळकरचं जसं बलिदान दिलं त्यांनी देशासाठी, या कायद्यासाठी, तसं आम्ही निडर झालेलो आहोत, निर्भय झालेलो आहोत आणि मृत्यूची आम्हाला भीती वाटत नाही. त्याच्यामुळे आम्ही उघडपणे आमची ओळख देऊन त्याच्या विरोधात लढत आहोत आणि गेल्या 20 वर्षापासून लढत आहोत. एकूणच आपण बघतोय की या सगळ्या दरम्यान अशोक खरातचे कारनामे हे आत्ताचे नाहीत, यापूर्वीचे आहेत आणि या सगळ्या अनुषंगानं अनिसने यापूर्वी देखील वेळोवेळी त्याला विरोध दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र या सगळ्या दरम्यान SITचा तपास सुरू असताना, क्राईम ब्रांचचा तपास सुरू असताना अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहे आणि त्या सगळ्या काळामध्ये अनिसच्या माध्यमातून त्यांच्याकडे असलेली जी माहिती आहे, जी गोपनीय माहिती आहे, ती देखील SITला दिली जाते आणि त्या सगळ्या अनुषंगानं तपास देखील केला जातोय. त्यामुळे येत्या काळामध्ये या सगळ्या खरातचे जे कारनामे आहेत ते समोर येत असताना आणखी काही जे पीडित असतील, तक्रारदार असतील, त्यांनी देखील पुढे यावं, SITला माहिती द्यावी अशा स्वरूपाचं आव्हान देखील एका बाजूला केलं जात आहे. त्यामुळे ही सध्याची परिस्थिती पाहता खरातचा पाय आणखी खोलात जाताना या ठिकाणी दिसून येतोय. त्यामुळे येत्या काळामध्ये खरातचे आणखी कोणते कारनामे समोर येतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजनचं मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.